मस्तपैकी बिर्याणी कशी बनवतात मी तुमका आता दाखवते. मस्त होतली बघा, करून बघा, अशी छान लागतली. फार कुकरची वाट लागली की तो कुकर बाजूला ठेवायचा आणि नवऱ्याने धुवून दिला नवीन कुकर घ्यायचा. काय काय चालू आहे तुम्हाला काय, नंतर मला भांडी घासताना कळतं काय काय जळालंय ते. हो ऐका ना, त्या कुकरची शिटीच होत नाही, आवाज देवाना मला. झाकला कुकर 1.25 लाखाचा. एक कसा स्मोकी फ्लेवर आहे ना, असा थोडासा करपट. बस झाला आता. धन्यवाद. बिर्याणी नको माका. तर मंडळी, सागरला सुट्टी असली की त्यांचं कायम असतं की हे बनवूया ते बनवूया. तर आज सकाळपासूनच त्यांचं सुरू होतं की आज ना अंडा बिर्याणी बनवूया, अंडा बिर्याणी खायची आहे. तर म्हटलं ठीक आहे बनवूया. मग काय लावलं त्यांना कामाला. चला तुम्हाला दाखवते. काय करताय? अंडा बिर्याणी खायची इच्छा झाली होती ना. हा मग बायकोने लावलंय कामाला. ऐकलं मी. माझ्याकडे माईक नाही. हो हे बघा, घेऊन आलीये मी माईक. हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग. तर हिचं शूटिंगचं चालू होतं तोपर्यंत अंडी उकडून घेतल्यात मी. त्यातल्या एका अंड्याने दगा दिलाय मला, आतल्या आतच फुटलंय. ठीक आहे, ऍडजस्ट करू काहीतरी. वा, हे मी फक्त तयारी करून द्या, बाकी तू करायचं सगळं. बरं, पटकन कांदा कापून द्या, मी फोडणीला घालते. यस. अच्छा, मग आता काय करते माहितीये, इथे कॅमेरा लावते. आपण दोघांनी बनवता बनवता. मी दिसत नाही, मला टकलं कट होतं. आपण उंच लावूया कॅमेरा. त्यात किचन छोटा आहे. हो, आम्हाला करायचंय, पण जरा सजेस्ट करा आम्ही कसं काय काय करू. आम्ही खूप विचार करतोय, कारण अशी विंडो आहे, असं काय आहे की कुठे कॅबिनेट करायची काय, आमच्या अजून काय लक्षात येत नाहीये. आणि बरंच आम्हाला प्लॅन इथे करायचं आहे, पण ते कसं आहे, ओटा पुढे कॅमेरा ठेवता येत नाही आणि काय दाखवता येत नाही, असा क्रॉस कॅमेरा ठेवा. मी सांगते, मी आता फूड ब्लॉगिंग चालू करते. नाही ऐका, मी असं का म्हटलं, कारण माझे बरेच सबस्क्रायबर सांगतात मला, कमेंट करतात व्हिडिओच्या खाली की तू मालवणी फिश रेसिपी दाखव, म्हणजे फिश करी, माशाचा सार कसा बनवतो. ही भिंत अशी सजूया. होय ना, या भिंतीच्या समोर उभा राहून असं बनवायचं. हो, मग हा टेबल बनवचा लागात आणि गॅस ठेवचं लागात. जायच पुढे घ्यायचा सगळा. शेगडी राहून द्या, हळद बनव. एवढा काय अडला नाही. आणि परत मागचा वडे सागोतीचा व्हिडिओ होता ना, तो पण खूप छान चालला. त्याच्यावर सगळ्यांनी कमेंट केली आहे की वड्याचं पीठ कसं बनवतेस, कसं बनवलंस, त्याचा पण एक व्हिडिओ बनव. तर तो पण मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईन. तर आता आम्ही अंडा बिर्याणी बनवायला घेतो. चला. एकदम परफेक्ट. गडी माझा ट्रेन झाला. शुगर नो. ह्याच्यापेक्षा पातळ नाही येऊ शकत. नाही, परफेक्ट. सावकाश बोट. बारीक, माझ्यापेक्षा बारीक. येस, बारीक होणार, डोंट वरी. तुझ्या एवढी बारीक. बरं वाटतं असं, पहिल्यांदा ऐकलं सागरच्या तोंडातून. सगळ्यात पहिलं ना, आपण एकदम असं लालसर कांदा भाजून घेऊया आणि मस्तपैकी बिर्याणी कशी बनवतात मी तुमका आता दाखवते. ह्याच्या आधी किती वेळा बनवलं? एक्सपेरिमेंट तुमच्यावरच पहिलाच आहे ना. तेच मला ते हायलाइट करायचं होतं. बोलता असा जसं काय आहे ना, 100-150 ऑर्डर घेतल्यानं आणि एकदम एक्सपिरियन्स कुक असा. तुम्ही फक्त खाऊन बघा, तुमची बायको सुगरण असा बनवूया आणि तसा बनवूया. किती ml घेऊ? 150 ml भरा सिरिंज. कमी. आणि कांदा त्याच्यात परत हे भाजणार आहे अंडी. बर, तुम्ही थांबा. कोण बनवता बिर्याणी? तू बनवतो म्हणून मी सांगतोय. तुम्ही बनवा. नाही बनव. किती तेल ओत तू. तेल हे कर, साखर हे कर. आणि आता सांगले असते तो किस्सो पण गपरवते. सांगू थांबा, आता विषय इलो तर सांगतेस तुमका. पहिलं सगळं कांदो टाक आतमध्ये. टाकतलंय मी, ऐका. पहिलं कांदो टाक. नाही,
ऐका हा काय झाला ह्यो माका ना नुसतं बडबडत राहता हा. तेल कमी टाक, मीठ कमी टाक, शुगर खाऊया नको असं तसं. मग मी काय बोलली ठीक आहे आपण शुगर ना पूर्ण निग्लेक्ट करूया आपण. त्यासाठी ना ते टॅबलेट येतात ते घेऊन या कारण आपल्याला चहा शिवाय तर आपण राहू शकत नाही. चहा ही आपल्याला पाहिजे. टॅबलेट नाही ते काय शुगर फ्रीची गोळी आहे. गोळी आहे म्हणजे ते हा तेच. थांबा सांगते मी माका. तर ना मी म्हटले की ते गोळी भेटतात ना ते घेऊन यावा. म्हटलं ते साखरेऐवजी 2 टाकले चाय की चाय गोड लागतली आपल्या. हे ते गोळी घेऊन इले ते इले आणि त्याच्याबरोबर ना कॅडबरी घेऊन इले. वा काय भारी ना. बॅलन्स करू शुगर. आणि वर काय सांगितलं माहिती काय नाही आता आपण नाही सगळी कॅडबरी संपवूया आणि नंतर आपण सुरुवात करूया. बॅलन्स करायचं असतं ते तुला नाही कळणार ते गणित. तू कांदा डवळ. अहो काय काम बिम ठेवा आता बाजू. चला अंडी सोडून देवा. उठा उठा उठा. एक मिनिट बसायला देत नाही. नाही अंडा बिर्याणी कोणाक खाऊची हा. चला पोटासाठी काय काय करावं लागतंय. हे जे आहे ना हे मी स्पेशल बनवलंय अंड्याचं. हे तसं सहजासहजी मला बनवता येत नाही. सजावटीसाठी. हा हे सजावटीसाठी आहे. तर जे मास्टर शेफ असतात ना त्यांनाच हे असं बनवता येतं. हे आयऱ्या गायऱ्याचं कामच नाही कळलं का. अंड्यापासून फूल. हा अंड्याचं फूल. तुम्ही काय सगळ्यांना फूल बनवताय. मी याला चमचो आत ठेवलं. तुम्ही इथे धावताच कित्याक. हे पाणी घाल गरम झालं मरणाचं. तुम्ही काम करा तुमचा. कांदो चिकाटलो खाली. आता काय करता स्कूळू नको. तर आता भाजला त्या नादात या इकडचं खोपळून काढलंय मी. तर असं अंड्याला आम्ही असं चिकटून पण देतो असं जसंच्या तसं. हे पण मास्टर शेफचं काम आहे. हे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही कळलं का. जसंच्या तसं करून ठेवता आलं पाहिजे. ऑपरेशन केलंय मी. हा सर्जिकल. परत येऊन काय बसला ऐका द्या. तो छोटो कुकर आहे ना तो छोटो पडता वाज मोठो कुकर धुवून द्यावा ना. चला 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 लवकर वाजले बघा. झुमर होत नाही माझ्या. उठा उठा. तुमका खाऊची होती ना. मोठा कुकर काय भानगड आहे. तुमका खाऊची होती ना अंडा बिर्याणी. चला चला मदत करा. उठा उठा चला. अंडी काय 1 डझन होत नाही पुरत. अंडी मीच उकडलंय म्हणा. जरा मीठ मसालो बरो लागता. हे पण स्पेशलाइज काम आहे. आयऱ्या गायऱ्याचं काम नाही त्याच्यामुळे मी स्वतः करतोय. आणि अंडी पण मी अशी उकडून घेतल्यात असं एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी अंडी उकडल्या ती बघा. डेकोरेशन साठी ते चांगलं होतं. हा डेकोरेशन साठी. आणि असं वर एक पुदिना लावून घ्यायचा. म्हणजे ज्या ठिकाणी फाटले तिथे असं पुदिना ठेवून द्यायचं. कसं छान दिसतं बघा आता. असं मस्त दिसत ना. हे आता मला सांग हे अंड बघ प्लेन उघडलंय ह्याला काय अर्थ आहे काय काय दिसतंय याला वेगळं. पण हे अंड बघ दिसायला किती मस्त आहे. तर मंडळी सगळ्यात पहिल्यांदा छान असा मसाला खाली करपून घ्यायचा आहे. म्हणजे पहिली व्हिडिओ बनवायची मसाला करपला तरी चालतो. कांदो चिकटलो खाली. हा तेच असं दे. तर थोडासा मसाला हळद टाकली आणि मीठ टाकली आहे. त्यात आता ही अंडी मी ते स्पेशल टाकू नको अंड ते किती वाट लागेल. टाकणार मी ते हळूहळू बाई. आणि मस्त सगळं जाळून घ्यायचं आहे. धूर झाला पाहिजे घरात. फार कुकरची वाट लागली की तो कुकर बाजूला ठेवायचा आणि नवऱ्याने धुवून दिला नवीन कुकर घ्यायचा. तर इथे अंडा बिर्याणीच्या नावाखाली काय काय चालू आहे तुम्हाला काय नंतर मला भांडी घासताना कळतं काय काय जळालंय ते घासून घासून निघत नाही. आता बघा त्या अंड्यांची बिचारांची किती मस्त होती ते. बघू आता कशी लागते बिर्याणी. आपण नाव ठेवूया अंडा करपट बिर्याणी. लोकांची दम बिर्याणी असता. आणि काय काळा का दिसतोय. काळाच आहेस तू. हे बनवायला चल. अख्ख्या सोसायटीत खोकलं लागलो आमच्या एवढे मसाले जायलेत. आणि
वा, तुम्ही व्हिडिओ करू घेऊक नाही टाइमवर, चूक तुमची असा, माझी नाही. अंडी बघूया, दिसतात तर बरी बरी लागतली. एक कसा स्मोकी फ्लेवर येणार, असा थोडासा करपट. थांबा हो. तर मंडळी एक नाही, बोल बोल, कट कशा बोल. तर मंडळी एक कुकर आपण करपवला की तो बाजूला टाकायचा, कारण आपल्याला माहिती आहे बिर्याणी आपण बनवतोय आणि बिर्याणी कोणाला खायची आहे, नवऱ्याला. त्यामुळे आपण बिर्याणी बनवली की नवरा भांडी घासणार, त्यामुळे तो आपण घासायला टाकायचा आहे. लगेच नवऱ्याकडून दुसरा कुकर घासून घ्यायचा आणि तो गॅसवर ठेवायचा. आणि आता आपण बिर्याणी फोडणीला घालायला घेऊया, चला. तर आता डबल फोडणी, दुसरा कुकर, दुसऱ्यांदा तेल, दुसऱ्यांदा कांदा, म्हणजे तोच कांदा करपवायला परत दुसऱ्यांदा, परत नवीन प्रोसेस दाखवणार तुम्हाला, बघा आता. तर चला परत पहिल्यापासून सुरुवात. तेल टाकलेलं आहे, कांदा तोच घेतलाय आणि अरे चमचा काय, चमचा तो वापरला तर चालतो. हा नको आपण चमचा पण बदलूया. ए बाबा, हे मी नाही धुत आहे, तू घे चमचा तू. तर आपण मोठा चमचा, मोठा कुकर आहे, हात भाजणार नाही त्याच्यासाठी मोठा चमचा. सागर, आता गाणं म्हणत होता ते परत म्हणा ना. पुन्हा तोच कांदा, पुन्हा तेच तेल, पुन्हा तीच फोडणी नको वाटते. करपली बिरपली कशी ही बिर्याणी, चांगले चुंगले आता नको वाटते. पुन्हा तोच कांदा, असं मला गाणं सुचलं होते. आता ती प्युरी होता, हे बघा हे ठेवलंय. आणि अशी आपण छान सुंदरशी टोमॅटोची प्युरी घ्यायची आणि अशी फट करून वाचायची, कारण तो करपलेला कांदा दिसू नये. हा, आज त्या बिर्याणीचा काय खरं नाही, कारण तांदळामध्ये सुद्धा भ्रष्टाचार चालू आहे. तुम्हाला दाखवतो, थांबा. हे बघा, हे बिर्याणीचे तांदूळ बासमती आणले होते आणि हे साधे तांदूळ ते संपले. आता लक्षात आलं बिर्याणी बनवणार, हे तांदूळ संपलं. प्री प्लॅनिंग केलं नव्हतं, तुम्हाला अचानक पाहिजे झाली, मग मी तरी काय करू, चूक तुमची आहे. तुम्ही अचानक सांगितलं. काय नाही, आपण असं मिक्स करूया. मस्त मस्त होतली, बघा करून बघा, अशी छान लागतली. तुम्ही म्हणजे करून बघा. सगळ्यात पहिला आपण आपला मालवणी मसाला टाकूया, थोडीशी हळद, ती पण आपली गावठी, आणि हे सगळं पटपट टाकायचं आहे. एवढं वेळ काढत तर आमचा मसाला जवळतो. त्याच्यानंतर जिरा पावडर, धना पावडर, बिर्याणी मसाला, बस. कसुरी मेथी, थांबा आधी अडवून घेतोय. कसुरी मेथी चांगली अशी तंबाखू सारखी चोळून घ्यायची, चुनानं लावतात टाकायची. लागतं असं वाटतं. धुवून चांगला धुवून, हातपाय धुवून टोमॅटोचं पाणी टाकायचं आहे आतमध्ये. मी आता थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि थोडा पुदिना टाकून घेते, म्हणजे कसं चांगला फ्लेवर येतो. आणि नंतर गार्निश करताना वरून पण टाकायचीच आहे आपल्याला. हे काय आहे? पुदिना स्पेशल मसाला. थोडस पाणी द्या सागर. तुझा हात मध्ये दिसत नाही काय, आणि देवा हाडका रापता. तर ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे. तर दही आम्ही कधी वापरत नाही, पण मी बरेच व्हिडिओ बघितले त्याच्यात दही घालतात, तर मी पहिल्यांदाच ट्राय करते. थोडस चांगलं असं फेटून घेते दही आणि यामध्ये दही घालते. थोडं ठेव खायला, आधी सांगायचा यात आणि थोडा लागेल. देवा चांगली होऊन दे रे. काहीतरी दिसता तर भयानक भयानक. आरा रारा खतरनाक. काय तर करतलं ना नीट. तुम्ही फक्त खाऊन बघा, बरी लागतली, तुमका आवडतली. आता आपण तांदूळ घालूया. तांदळाचा असा छान लेअर लावून घ्यायचा आहे. हा बघा, हा असा सेम असा लेअर लावायचा आहे. मी झटपट बनवते, मी तांदूळ आधी कुक करून घेतले नाहीये. काय काय जण बिर्याणी करताना काय करतात,
70 ते 80% शिजवून घेतात आणि मग तो लेअर लावतात. मी तसं करत नाही, मी डायरेक्ट कुकराला लावते, छान फुलतो. अशी अंडी मस्त टाकून घेऊया. इग्नोर नाही अंडी. बिचारी बटाटी वाटत ती. आता आपण मला ना आईने एक माप सांगितलंय. समजा हा 1 पेला जर तांदूळ घेतले ना तर ह्याच्या दुप्पट पाणी घालायचं, म्हणजे 2 पेला पाणी घालायचं. आपला भात मस्त एकदम शिजतो पण चांगला आणि सडसडीत होतो. मग आईची ट्रिक वापरली आहे मी. पण जर आता कमी घातले कारण आपली ग्रेव्ही होती ना तर थोडंसं पाणी होतं ना, त्याच्यामुळे मी थोडंसं म्हणजे 2 पेले मी तांदूळ घेतले तर 3.5 पेले मी पाणी टाकले यात. आता आपण मस्त मीठ टाकूया. थँक्यू मोलाचा सल्ला दिल्याबद्दल मला. आता आपण मीठ टाकूया. बघा चोर सगळा झाला. आता वरना कढीपत्तो फोडणीला ना कढीपत्ता घातला ना मिरची घातली, चालला आपला. ह्या घासून द्यावा म्हणून नवऱ्याला मध्ये घ्यायचं ना, भांडी घासून द्यावा आणि ह्या करून द्यावा. तुम्ही मला अचानक सांगितलं आणि मला बावरून घातला, माझी काही प्री तयारी नव्हती. अरे पण सिलेबस मध्ये असा पहिलंच कढीपत्ता टाकायचं असतं. आता इसारलंय समोर तर हा सगळा इसारलंय. काय नाही चालतं. वरनं अंडी घातली तरी चालतात. कधी कधी आपण असं पण करू शकतो, अंडी उकडून घ्यायचं आणि नुसता भात कुकर लावून घ्यायचा आणि मसाला घालून खायचा बिर्याणी म्हणून. बाकी सगळं करून विसरलाय म्हणून सांगायचं. तर आता कुकर बंद झालेला आहे फायनली. झाकला कुकर 1.25 लाखाचा. शिटी चुकली. शिटी पण दुसऱ्या कुकरची. म्हणजे आज धमाका करायचा आहे घरात. आयडी ब्लास्ट. रोंबाट घेऊ नको थोड्याचा. रोंबाट केलं तर आता येतं आज. तर तुम्हाला अंदाज आता आला असेल की बिर्याणी कशी बनणार आहे. क्वालिटी ऑफ द बिर्याणी. टेस्ट लांब राहिली, क्वालिटी बिर्याणीची. तर सगळ्यांनी माझ्यासाठी प्रार्थना करा. तर सगळ्यांनी जाऊ दे, मी जेवणाच्या आधी प्रार्थना करणार आहे. वदनी कवळा घेता म्हणजे सॉरी इकडे बघायचं असतं, लक्षात नाही राहत माझ्या. तर आता बघू बिर्याणी कशी बनते. सॉरी इकडे बघायचं असतं, लक्षातच राहत नाही माझ्या. मी माझ्याकडेच बघत बसतो. बघू आता प्रार्थना करू शकतो फक्त आपण. त्याच्या पलीकडे माझ्या हातात काय नाही. जे काय आहे ते आता त्या कुकरच्या हातात आहे. भेटू आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर. कुकरची शिट्टीच होत नाही. ओ ऐका ना, त्या कुकरची शिट्टीच होत नाही. देवानं मग रबर बदलून देवा यावा. कुकर फटके घालू. कुकरात पेचूया काय का. तर मंडळी मी तुमका एक टिप देऊची म्हणतोय. जर तुम्ही पहिल्यांदाच काय बनवित असाल तर ऐक ना. अरे टिप देताना मध्ये नाही बोलायचा. तर तुम्ही जर पहिल्यांदाच काय बनवित असाल तर एकट्यानं अजिबात बनवायचा नाही. नवऱ्याक सोबती घ्यायचा. कारण ऐक हळू. कारण नवऱ्याची अशी किती वेळा आणि कधी गरज लागात सांगू घेणार नाही. हा 1 नंबर. आपण याच्यावर वाफ्याचं इंजिन बनवू शकतो. चालेल. शोध लागलेला आहे. चला बस झाला आता. धन्यवाद. बिर्याणी नको माका. आपण आणून खाऊ शकतो अंडा बिर्याणी काही ना तरी बाहेर ना. इतकी स्वस्तात तुमका गावाची नाही खर. अरे महाग पडला या माका सगळा दिवसभराचा. ती जरा बेसिन जरा आणि व्हिडिओ बनवताना इकडे एक भांडी सरकवत असता. हे बाजूला टाका ते बाजूला टाका. नंतर घासून मारा होता. यावेळी मी घासणार नाही कारण बिर्याणी मी बनवली अर्धी. भांडी तू घासायची. बरं अर्धी बिर्याणी मी बनवलंय ना, मग मी घासून देतोय तुम्ही धुवून काढा. घासते नको होणार हो. चल बाय बाय. अजून थोडी दे. एकदाच काय आता घेत. हो काय खाशात परत घेशात. सजव जरा. सजवणार मला माहिती आहे. नाही सजवलं ना तर तुम्ही माझा 1 मार्क कट करणार. आता सगळ्यात महत्वाचं. हो लवकर. ते महत्वाचं नाही. मग अरे हे महत्वाचं आहे. मास्टर शेफ. अरे अंडी कशा काढतं. ह्याच्यावर ठेवते त्याच्यावर ठेव.
कपराव अरे झालर आहे ती अशी मस्त आलेली. तू 5 स्टार हॉटेलमध्ये काम करू नाही ना, त्याच्यामुळे तुला अजून माहित नाही तेवढं. आणि 2 कांदे. तर इथे तयार आहे आमची अंडा बिर्याणी. आणि हे आहेत आमचे मास्टर ब्लास्टर शेफ. चला तर मग आता मी करते. चालू आहे. पडला तर ना. हा तर चालू नाही. आता मी घेतो टेस्ट बिर्याणीची कशी झाली आहे पाहूया. चांगली झाली तर आपण पुढच्या वेळेत नक्की भेटू. चला सांगा मग खाऊन लाईव्ह मार्क देवा. चला अंडे बाजू खरी नुसतं भात खाऊन बघूया. चव आली आहे भाताला. कशी काय? किती 10 पैकी किती? 9 9.25. का अर्धा मार्क काय आलं? त्या अंड्याची वाट लागली मला. ते तुम्ही लावलीत. असं नाही, क्रेडिट घ्यायचं तर सगळं घ्यायचं. ठीक आहे. डेबिट पण घ्यायचं. चल जेवण घ्या आता. हो चला बाय बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ मध्ये आपण भेटूया. थँक्यू. बाय.